नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। मित्र हो, आपली 4 जूनला आता राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे आणि नुकतीच आपण काही दिवसांपूर्वी कंबाईनचा पेपर दिलेला आहे आणि कंबाईनचा पेपर आपल्याला ज्या प्रकारचा होता त्यावरून आपल्याला सर्वांना तो एक शॉकिंग प्रकारचा पेपर होता की मॅथ रिझनिंग आपल्याला 20 मार्कासाठी त्यांनी प्रयोग केला आणि मॅथ रिझनिंगचं वेटेज आपल्याला त्या ठिकाणी वाढलेलं बघायला मिळालं। मग आता सीसॅट ह्या पेपरमध्ये की जो क्वालिफाईंग केलेला आहे सीसॅट आपल्याला मागच्या वर्षापासून आयोगाने आणि त्यामध्येही आता काठिण्य पातळी वाढू शकते का अशी शंका आपल्या मनात यायला आता काही हरकत नाहीये किंवा आयोगाने जो आपल्याला पॅटर्न आता दाखवलेला आहे की आता हळूहळू आयोग यूपीएससीचा पॅटर्न कडे शिफ्ट होतोय असा आपल्याला अंदाज आता घेता येणार आहे। आणि माझ्या अंदाजानुसार आता यूपीएससी ज्या प्रकारे लॉजिकली आणि कन्सेप्च्युअली क्वेश्चन नेहमी सीसॅटच्या पेपरमध्ये विचारते त्या प्रकारचे प्रश्न आता ह्या येणाऱ्या पेपर पासून आयोग विचारू शकतं असा एक अंदाज आता आपण लावू शकतो किंवा माझ्या आतापर्यंतच्या अनुभवातून मी एक एक्सपेक्टेड करतोय की यूपीएससीच्या धर्तीवर आपल्याला काही प्रश्न येणाऱ्या आगामी 4 जूनच्या पेपरमध्ये बघायला मिळू शकतात। तर आपण त्या अँगलने तशा दृष्टीने प्रिपेअर असायला पाहिजे। आपल्याला यूपीएससी पॅटर्न काय होता तो पण आपल्याला एक समजून घेता यायला पाहिजे आणि एमपीएससीचा आपण पॅटर्न जो आपल्याला माहितीच आहे पण दोघांमध्ये काय तुलनात्मक आपण काय बघू शकतो, काय दोघांमध्ये मेजर डिफरन्स आहे तो आपण सर्वप्रथम समजून घेऊया आणि यूपीएससीला कशा प्रकारचे क्वेश्चन येतात ते पॅटर्नचे प्रश्न जर इकडे काही प्रमाणात प्रयोग झाला तर आपल्याला तो अंदाज पाहिजे म्हणून आपण ते आलेले प्रश्न यूपीएससी पॅटर्नला आलेले प्रश्न आपण ते ह्या सेशन मध्ये कंडक्ट करणार आहोत। बघा मित्र हो, लक्षात घ्या एक टेबल आपण इथं क्रिएट केलेला आहे एमपीएससी सीसॅट वर्सेस यूपीएससी सीसॅट। आपण जर या ठिकाणी व्यवस्थित बघितलं की सीसॅटच्या पॅटर्न मध्ये मेजर 3 टॉपिक असतात ते म्हणजे ऍप्टिट्यूड अँड रिझनिंग म्हणजे आपलं गणित आणि बुद्धिमत्ता, नंतर कॉम्प्रिहेन्शन मीन्स उतारे असतात आपले बरोबर, डिसिजन मेकिंग अशा प्रकारचा एक आपल्या 5 प्रश्नांचा ज्याला नेगेटिव्ह मार्किंग नसते असा हा अंकास मार्क देणारा आपल्याला टॉपिक आपला एमपीएससी मध्ये नेहमी विचारला जातो। आता हेच सेक्शन यूपीएससी सीसॅटला पण विचारलेले आहेत। मग आता मी कंपॅरेटिव्हली दाखवलेला प्रयत्न केलेला आहे या टेबल मध्ये की एमपीएससी सीसॅट पॅटर्न 2021-22 ला जर आपण बघितलं की तोच कंटिन्युअसली होतो, एकच फॉर्मॅट चालू आहे। कशा पद्धतीने की ऍप्टिट्यूड अँड रिझनिंग वरती नेहमी 25 क्वेश्चन असतात, 25 प्रश्न विचारले जातात बरोबर आणि उतार्यांवरती 50 प्रश्न असतात। सर्व उतारे मिळून 50 प्रश्न आपल्याला बघायला मिळतात आणि 5 प्रश्न आपले डिसिजन मेकिंग वरती असतात। मग अशा रीतीने आपल्याला टोटल 80 प्रश्न सीसॅटच्या पेपर मध्ये आतापर्यंत बघायला मिळालेले आहेत। परंतु यूपीएससीने जसा सीसॅट म्हणजे नागरी सेवा कल चाचणी असं आपण त्याला म्हणतो, जेव्हा सीसॅट लागू केलं होतं तेव्हा 1-2 पेपरला अशाच पद्धतीचा पॅटर्न होता। नंतर मात्र त्यांनी ही ट्रॅक चेंज केला आणि हळूहळू त्यांनी आकलन क्षमतेवरती भर न देता त्यांनी अभियोग्यता आणि तर्क क्षमता चाचणी याच्यावरती प्रश्न विचारण्याकडे जास्त कल वाढवला बरोबर। त्यामुळे काठिण्य पातळी पेपरची वाढू लागली मित्र हो। आणि यूपीएससी सीसॅट काही मुलांचं जीएस मध्ये अतिशय स्ट्रॉंग असतं पण ते ऐनवेळी हंगामी अभ्यास करतात आणि मग ते यूपीएससी सीसॅट क्वालिफाय करत नाहीत अशी संख्या बरीच आता वाढू लागली। कशामुळे झालं हे की आयोगाने अभियोग्यता चाचणीवरती जास्त प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि आकलन क्षमतेवरती कमी प्रश्न विचारायला सुरुवात केली। मग लक्षात घ्या काय पॅटर्न आहे बघा, जर तुम्ही 2020 चा पेपर बघितला असेल सीसॅटचा किंवा तुम्ही जर ऑब्झर्व केलं की त्यामध्ये एकूण 53 क्वेश्चन्स हे ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग वरती विचारले गेले होते। अभियोग्यता चाचणी म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता तर्क क्षमता चाचणी ह्या दोघी सेक्शनला मिळून एकूण 53 प्रश्न ही गणित बुद्धिमत्ता वरती होती 2020 च्या पेपरला बरोबर आणि उतार्यांवरती कॉम्प्रिहेन्शनला एकूण 25 प्रश्न होते। बघा मित्र हो की जो पॅटर्न आपल्या एमपीएससी सीसॅटला आहे 50 प्रश्न उतार्यांवरती असतात आणि 25 प्रश्न गणित बुद्धिमत्तावरती असतात तो त्यांनी रिव्हर्स आपल्याला केलेला दिसतो या ठिकाणी यूपीएससी सीसॅटच्या पेपरमध्ये आणि मग तोच काही प्रमाणात कंटिन्यू पुढे राहिलेला आहे। 2021 ला 48 प्रश्न 48 क्वेश्चन्स हे मॅथ रिझनिंग वरती आहेत, ऍप्टिट्यूड अँड रिझनिंग वरती विचारलेले आहेत आणि परत 28 प्रश्न उत्तरांवरती आहेत आणि डिसिजन मेकिंग आणि मिसलेनियस म्हणून 4 प्रश्न त्यांनी ठेवलेले आहेत। मग तशाच पद्धतीने कंटिन्यू 2022 ला पण तो पॅटर्न राहिलेला आहे। मला असं सांगायचं आहे की ज्या प्रकारे आयोगाने आता पूर्व परीक्षेमध्ये एक नवीन ट्रेंड प्रस्तावित करण्याचा प्रयत्न केला
तशा रीतीने आता हळूहळू आयोग हा UPSC धर्तीवर जातोय आणि UPSC पॅटर्नला तो अडॅप्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या अँगलने आपण प्रिपेअर राहायला पाहिजे. आपल्याला आता आकलन क्षमतेवरती कमी प्रश्न आणि गणित बुद्धिमत्तावरती जास्त प्रश्न बघायला मिळाली तर आपल्याला नवल वाटायला नको येणाऱ्या 4 जूनच्या पेपरमध्ये. म्हणून मित्र हो, आपण त्या अँगलने प्रिपेअर पाहिजे, तशी मानसिकता आपली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला आतापासून सांगू इच्छितो की जसाही पेपर तुमच्या हातात येईल तेव्हा आपल्याला एकदा ते कन्फर्म करावं लागेल की MPSCने मागचाच पॅटर्न कंटिन्यू ठेवला आहे की 50 प्रश्न उत्तरांवरती आहेत आणि 25 प्रश्न मॅथ रिझनिंग वरती आहेत. हे एकदा बघून घ्यायचं की त्यांनी आता UPSC पॅटर्न वरती प्रश्न विचारलेले आहेत. मग आता आपण समजून प्रिपरेशन करूया या येणाऱ्या दिवसांमध्ये की UPSC पॅटर्न हा अडॅप्ट करेल आयोग आता आणि त्या लेवलला जाऊन तशा रीतीने कन्सेप्च्युअली आणि लॉजिकली प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करेल. आणि आता तुमचा CSAT क्वालिफाईंग साठी नक्की कस लागेल. 67 मार्क मिळवायचे आपल्याला, 33% गुण आपल्याला मिळवायचे क्वालिफाय करण्याकरता, पण तेही डिफिकल्ट होतं UPSC CSATला विद्यार्थ्यांना मिळवणं. सो आपल्याला CSATला इझी घेऊन चालणार नाही मित्रो. आपल्याला परिपूर्ण तयारी त्याची पाहिजे, कन्सेप्च्युअली अंडरस्टँडिंग पाहिजे. आता मी तुम्हाला काय सांगतो लक्षात घ्या. UPSC CSAT मध्ये जी पण आपली नागरी सेवा कल चाचणी असते याच्यामध्ये नेहमी जे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे हे नेहमी लॉजिक वरती भर देतं. नेहमी विद्यार्थ्यांचं किती लॉजिक फंडामेंटल क्लिअर आहे अभियोग्यतामध्ये ते चेक करतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे ते कन्सेप्ट चेक करतं. अतिशय नॉर्मल आणि अतिशय आपण त्यांना म्हणूया की लहान लहान प्रश्न असतील, म्हणजे आपण जे मागे CSAT पॅटर्नला बघितले होते तशा पद्धतीने कमीत लेंथी प्रश्न आपल्याला बघायला मिळू शकतात. परंतु जे काही प्रश्न विचारलेले असतील ते आपल्याला लॉजिक बेस्ड असतील, कन्सेप्ट बेस्ड असतील आणि एक विशेष शब्द मी वापरतो आहे की जो म्हणजे कॉमन सेन्स बेस असतील. कोणते? कॉमन सेन्स बेस असतील. मग आता तुम्ही सर आम्ही CSAT प्रिपेअर करतोय, आम्ही राज्यसेवा प्रिपेअर करतोय, आमच्याकडे कॉमन सेन्स आहेच, बरोबर, पण त्या ठिकाणी तुमचा नक्की कस लागेल मित्र हो की आपल्याला त्या ठिकाणी कॉमन सेन्सने देखील काही प्रश्न आपल्याला सोडवता येतात. मग आपण त्या दृष्टीने चौकस पाहिजे. तसे आपले लॉजिक आणि तसे आपले कन्सेप्ट त्या ठिकाणी आपले क्लिअर असतील तरच आपण CSAT क्वालिफाय करू शकतो. नाहीतर तुम्हाला GS तुमचं भरपूर चांगलं प्रिपेअर आहे आणि तुम्ही जर तो क्वालिफाईंग चा टप्पा पारच नाही केला तर तुमचा GSचा पेपर तपासता जाणारच नाहीये. सो आपल्याला याला येणाऱ्या या काही दिवसांमध्ये चांगल्यापैकी एक त्याची स्ट्रॅटेजी करून तुम्हाला रिव्हिजन करून त्यामध्ये मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. मग आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आयोग पॅटर्न मध्ये बदल करू शकतो तर आपल्याला UPSCचे प्रश्न आयोग कशा प्रकारे UPSC CSATला प्रश्न विचारले जातात त्याचा अंदाज घ्यावा लागेल. म्हणून ह्या सेशन मध्ये तो पॅटर्न मी डिकोड करण्याचा प्रयत्न करतोय की UPSCने आतापर्यंत समजा मी 2020-21च्या CSAT मधले पेपरचे प्रश्न आता कंडक्ट करतोय आणि ते प्रश्न इंग्लिश मध्ये मी या ठिकाणी कंडक्ट करतोय कारण की ते मराठीमध्ये रूपांतरित करायला आता वेळ नव्हता. म्हणून मी ते इंग्लिश प्रश्न ॲज इट इज कॉपी करून तुम्हाला मी या ठिकाणी सोडवून देईल, पण मात्र त्याचे एक्सप्रेशन तुम्हाला मी मराठीत देण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून अशा पद्धतीचे लॉजिकल आणि कन्सेप्च्युअल प्रश्न जर आपल्याला 4 जूनच्या पेपरमध्ये बघायला मिळाले तर नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हायला पाहिजे. म्हणून या सेशन मधून मी हा प्रयत्न करतोय. तर मित्र हो, UPSC मध्ये नेहमी महत्वाच्या काही चॅप्टर्स वरती नेहमी भर देण्यात येतो. त्यापैकी म्हणजे एक असतो नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीम अतिशय वास्ट प्रकरण आहे मित्र हो, जे की आपल्या नॉर्मल ज्या मराठी पुस्तकं आहेत त्यामध्ये त्यापैकी बरेचसे टॉपिक्स त्यामध्ये नाही आहेत. फॉर एक्झाम्पल एक टॉपिक आहे या नंबर सिस्टीम मध्ये सायक्लिसिटी ऑफ युनिट डिजिट. सायक्लिसिटी ऑफ युनिट डिजिट. आता हा जो टॉपिक आहे हा नेहमी केंद्रीय परीक्षांमध्ये विचारला जातो आणि UPSC CSATला देखील याच्यावरती प्रश्न येतात आणि नंबर सिस्टीम मध्ये मॅक्झिमम प्रश्न असतात CSATला, UPSC CSATला. म्हणून हा जो टॉपिक आहे याची मेजरली तुम्ही रिव्हिजन करून घेण्याचा प्रयत्न करणार आहात. नंतर मित्र हो, जर आपण त्या पॅटर्नच्या धर्तीवरती जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं बघायला मिळेल की त्या पेपरमध्ये रेशो अँड प्रपोर्शन वरती प्रश्न असू शकतात. नेहमी मॅथ्स वरती जास्त फोकस असतो, अभियोग्यता चाचणीवरती फोकस असतो. नंतर मित्र हो, ऍव्हरेज वरती जास्त प्रश्न असू शकतात, सिलोलिझम वरती प्रश्न असू शकतात, बरोबर. काही इम्पॉर्टंट टॉपिक जे UPSC CSAT नेहमी प्रश्न विचारतं कन्सेप्च्युअली
ते टॉपिक मी या ठिकाणी मेन्शन करण्याचा प्रयत्न करतोय. कॅलेंडर वरती प्रश्न असू शकतात, बरोबर. नंतर पर्सेंटेज हा अतिशय फेवरेट टॉपिक आहे UPSC साठी. पर्सेंटेज वरती प्रॉफिट अँड लॉस, सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट यावरती देखील प्रश्न असू शकतात. मग आता कोणत्या दर्जाची प्रश्न UPSC CSAT ला आलेली होती किंवा येतात आणि त्यांना कशा प्रकारे आपण सोडवायला पाहिजे हे आपण ह्या सेशन मध्ये बघूया. बघा, इंग्लिश मध्ये प्रश्न आहेत, परंतु आपण राज्यसेवा प्रिपेअर करतो आहोत तर आपल्याला एवढं अंडरस्टँडिंग पाहिजे की आपण इंग्लिश प्रश्न ती लँग्वेज आत्मसात करून त्याचं मिनिंग समजून आपण त्याला सोडवू शकतो. मॅथमॅटिक्स अँड रिझनिंग हा सब्जेक्ट आहे मित्र हो, त्याला तुम्ही मराठीत प्रिपेअर करा, हिंदीमध्ये प्रिपेअर करा की इंग्लिशमध्ये प्रिपेअर करा. कन्सेप्ट लॉजिक तुमचं क्लिअर असेल तर लँग्वेज मॅटर करत नाही. आपल्या ट्रिक्स आपल्या लॉजिकने आपण त्यांना सोडवू शकतो. चला, पहिला प्रश्न बघा. इफ you have two straight sticks of length 7.5 feet and 3.25 feet, what is the minimum length can you measure? What is the minimum length can you measure? मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये अशी इन्फॉर्मेशन आहे की आपल्याकडे दोन स्टिक्स आहेत ज्याची लांबी 7.5 फीट आहे. एकाची लांबी 7.5 फीट आहे आणि दुसऱ्याची लांबी आहे 3.25 फीट. तर आपल्याला प्रश्न असा विचारतात ते व्हॉट इज द मिनिमम लेंथ कॅन यू मेजर. तर आपण कमीत कमी किती लांबी त्याची मोजू शकतो अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता हा प्रश्न काही लोकांना वाचता क्षणी हा असं वाटेल की हा लसावी मसावीवरचा प्रश्न आहे, परंतु मित्र हो, याला लसावी मसावीचा कन्सेप्ट लागू होत नाही. एक अतिशय सिम्पली आपण त्याला सोडवू शकतो. बघा काय करायचंय, याला अशा पद्धतीचे प्रश्न जर समजा आला किंवा त्याला विचारला गेला अशा पद्धतीचे प्रश्न, तर काय करायचं, एक अंदाज घ्यायचा की जी लहान स्टिक आहे ती बघा 3.25 फीटची आहे, बरोबर. समजा मी आता ही ड्रॉ करतोय, ही समजा एक 3.25 फीटची स्टिक आहे, बरोबर. मी जर समजा याला डबल केलं, म्हणजे एवढ्या डिस्टन्सला मी डबल केलं इकडे, तर मी अजून इकडे हे काढण्याचा प्रयत्न केला, ही पण झाली इकडे 3.25 फीट. मग आता लक्षात घ्या, एक दुसरी जी स्टिक आहे ती माझ्याकडे किती दिलेली आहे, 7.5 फीटची स्टिक दिलेली आहे, बरोबर. मग आता ही जी आहे समजा ही टोटल 7.5 फीटची स्टिक आहे. मग आता मी कमीत कमी किती अंतर मोजू शकतो असं जर आपल्याला अंदाज घ्यायचा असेल तर या लहान स्टिकने आपण तिचे डबल करून ट्रिपल करून किती भाग तिचा पुढचा मोठ्या स्टिकचा शिल्लक राहतो, जो मिनिमम डिस्टन्स शिल्लक राहतो, तर ते अंतर आपल्याला या ठिकाणी आन्सर घ्यायचं. याचा लसावी किंवा मसावीचं हे उदाहरण वाटतं, पण याला लसावी मसावीने सोडवायचं नाही मित्र, लक्षात घ्या. तर आपल्याला किती राहतं बघा, 3.25 आणि हे 3.25 म्हणजे किती झाले, 6.50 झाले. किती झाले मित्र, 6.50 फीट झाले, 6.5 फीट झाले. मग 6.5 हे 7.5 मधून जर गेले तर आपल्याला इथे किती राहील, 1 फीट राहील. किती राहील, 1 फीट राहील. म्हणजेच या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे 1 फीट, पर्याय क्रमांक सी. तर इन दिस वे कन्सेप्च्युअली काही प्रश्न UPSC विचारतं आणि असे प्रश्न जर आपल्याला बघायला मिळाली तर आपल्याला त्याला सोडवता यायला पाहिजे. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट प्रश्न बघा, हाऊ मेनी झिरोज आर देअर ऍट द एंड ऑफ द फॉलोइंग प्रोडक्ट. तर आपल्याला एक पर्टिक्युलर प्रोडक्ट दिलेला आहे, तर याच्यामध्ये हाऊ मेनी ट्रेलिंग झिरोज, किती झिरो आहेत यामध्ये, या प्रोडक्ट मध्ये झिरो किती येऊ शकतात अशा पद्धतीचा प्रश्न येतो. मित्र हो, लक्षात घ्या, जेव्हाही आपल्याला झिरो विचारलं जातात तर नेहमी लक्षात ठेवा झिरो कसा मिळतो आपल्याला. नेहमी 1, 2 आणि 1, 5 यांचा गुणाकार केला 5 to 10 तर एक 10 अंक मिळाला, म्हणजे त्यामध्ये एक झिरो मिळतो. मग 2 आणि 5 यांच्या किती पेअर्स असतात ना याच्यावरती डिपेंड असतं की झिरो किती असते. आता हा प्रश्न देखील नंबर सिस्टीम वरती आहे. संख्याशास्त्र ह्या टॉपिक वरती मेजरली फोकस असतो UPSC CSAT मध्ये आणि त्याच्यावरती हा प्रश्न आहे. तर अशा पद्धतीच्या प्रश्नांना आपण एक सेशन नंतर नंबर सिस्टीम वरती कंडक्ट करणारच आहोत डिटेल मध्ये, परंतु आता आपल्याला वेळ नाहीये. तर अशा प्रॉब्लेम्सला आपण शॉर्ट मध्ये कशा रीतीने सोडवायला पाहिजे ते आपण समजून घेऊया. काय करायचं बघा, जो लास्ट बिगेस्ट नंबर आहे त्याला पकडायचा आणि जो 1च्या नंतरचा 1ला सोडून जो या ठिकाणी मोठा नंबर याच्यापेक्षा पहिला लहान त्याला घ्यायचा. मग आपण इथं काय करतो, या 60ला या 5ने भाग देतोय, तर मला 12 मिळाला. 5 1 5 आणि 5 2 10, 5 2 10. तर अशा रीतीने मला 12 मिळाला. मग आता काय करायचं मित्र हो, आपण ह्या 12चे एक प्रकारे अवयव पाडून घ्यायचे. काय करायचे, अवयव पाडायचे. ह्या 12चे अवयव पाडले. काय करतोय मी, बेस 12, बरोबर. नंतर मी परत ह्या 6चे अवयव पाडतोय, 2 ने भाग जाईल, 2 3 6. परत मी याला 3 ने भाग जाईल, 3 1 3. मग सिंपल आता काय करायचं, फक्त लक्ष द्या, इकडचा हा सरळ आणि इकडचा हा सरळ सोडून द्यायचा.
बरोबर. याला फक्त आपण नाही असं समजायचं. हे जसं समजा की एक ट्रिक आहे, मी डिटेलमध्ये याला आपल्याला घ्यायला वेळ नाही आता. जस्ट फॉलो धिस प्रोसेस. जर अशा प्रकारचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही या प्रकारे याला सोडवू शकता. तर काय होते बघा, 6, 3, 9 आणि यांची फक्त सम करायची. यांची सम किती येते, तर यांची सम येते 10. किती येते, 10. तर आहे का 10 पर्यायामध्ये? यस. पर्याय क्रमांक ए. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 10 झिरो आपल्याला या सर्व प्रोडक्ट मध्ये या सर्वांचा गुणाकार केला की आपल्याला 10 झिरो यामध्ये मिळू शकतात. तर अशा रीतीने आपण ह्या प्रश्नाला सोडवलं पाहिजे. नंबर सिस्टीम वरती UPSC CSAT ला आलेला प्रश्न आहे. जर आयोगाने प्रयोग केला अशा रीतीने तर तुम्ही ह्या टेक्निकने त्याला सोडवलं पाहिजे. मित्रांनो लक्षात घ्या, काहींना वाटेल की सर आम्हाला बेसिकने जायचंय तर काय करायचं माहितीये का, 2 कॉमन काढण्याचा प्रयत्न करायचा, 5 कॉमन काढण्याचा प्रयत्न करायचा. किती पेअर मिळतात ना आपल्याला बेसिकने, त्या पेअर कलेक्ट करत जायचा. एक पेअर झाली तर समजायचं 1 झिरो मिळतोय, 2 पेअर झाल्या तर समजायचं 2 झिरो मिळणार आहेत. मग हे बेसिकने तुम्हाला वेळ लागणार आहे. त्यापेक्षा मी जे सांगितलं ही टेक्निक तुम्ही वापरली तर आपल्याला ते कमी वेळेमध्ये त्याचं उत्तर काढता येणार आहे. चला आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट प्रश्न, a simple mathematical operation in each number of the sequence 14, 18, 20, 24, 30, 32 results in a sequence with respect to prime numbers. Which one of the following is the next number in the sequence? मित्र हो, आपल्याला प्रश्नामध्ये अशा रीतीने मेन्शन आहे की आपल्याला हा जो सिक्वेन्स आहे 14, 18, 20, 24 आणि अप टू 32 पर्यंत रिझल्ट्स इन अ सिक्वेन्स विथ रिस्पेक्ट टू द प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स म्हणजे काय? प्राईम नंबर्स म्हणजे आपल्या मराठीमध्ये आपण त्यांना म्हणतो मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या अशा संख्या मित्र हो की ज्यांना फक्त स्वतःने आणि एकाने भाग जातो. आता बेसिक सिंपल कन्सेप्ट आहे. प्राईम नंबरच्या कन्सेप्ट वरती प्रश्न विचारला गेलाय. मग असे प्रश्न आपल्याला क्वचितच आपल्या MPSCच्या पॅटर्नला बघायला मिळतात. पण UPSC CSAT ला कन्सेप्च्युअली प्रयोग असतात. कन्सेप्ट ज्याच्या डिटेलमध्ये क्लिअर तोच CSAT क्वालिफाय करतो. म्हणून त्यांना डीपली अभियोग्यता चाचणीचा अभ्यास करावा लागतो, तेव्हा ते CSAT क्वालिफाय करतात. 67 मार्क्स पर्यंत पोहोचतात. लक्षात घ्या, प्राईम नंबर आता 14, 18 आणि यामध्ये जर आपण लॉजिक बघण्याचा प्रयत्न केला तर हा जो 14 आहे हा 13 + 1 करून मिळतोय. बरोबर. नंतर पुढे बघा, पुढचा प्राईम नंबर जर आपण बघितला 17 + 1 करून आपल्याला 18 मिळणार आहे. बरोबर. 20 कसा मिळेल आपल्याला? 20चा आपण विचार केला तर 19 + 1 करून आपल्याला 20 मिळू शकतो. 24 हा सिक्वेन्स कसा मिळणार आहे आपल्याला? 24 हा आपल्याला 23 + 1 करून आपल्याला मिळतोय. प्रत्येक प्राईम नंबर मध्ये पुढच्या प्राईम नंबर मध्ये एक एक ऍड केलेला आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळत आहे. आता लक्षात घ्या, 30 कशा अर्थीने आपल्याला मिळू शकतो? 30 मिळू शकतो 29 + 1 करून. नंतर मित्र हो 32 काय होईल? 31 + 1. मग आपण ह्या सिक्वेन्स मध्ये जर नेक्स्ट नंबर आपल्याला विचारला आहे त्यांनी तर आपण काय म्हणायला पाहिजे? नेक्स्ट नंबर 31 नंतर कोणता प्राईम नंबर येईल, मूळ संख्या कोणती येईल ती आपल्याला माहिती पाहिजे. मग ती कोणती येईल? 37. आणि मग 37 मध्ये जर तुम्ही 1 टाकला तर आपल्याला काय मिळणार आहे? 38 मिळणार आहे. मग 38 ऑप्शन नंबर सी इज अवर राईट आन्सर हियर. तर अशा रीतीने सिंपल प्राईम नंबरच्या कन्सेप्ट वरती UPSC CSAT ला आलेलं ऍप्लिकेशन. तर नेहमी अशा प्रकारचे ऍप्लिकेशन, कन्सेप्ट बेस्ड ऍप्लिकेशन आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. चला आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट प्रश्न बघा, UPSC CSAT लाच विचारला गेलेला प्रश्न आहे. जर आपण बघितलं याला, 1 पेज इज अ टर्न फ्रॉम अ बुकलेट whose pages are numbered in the usual manner starting from the first page as a 1. आता एखादं पुस्तक असेल, एखादं बुक असेल, त्यामध्ये नंबरिंग दिलेली असते पेजेसला. ती इन्फॉर्मेशन त्याने दिली की स्टार्टिंग पहिल्या पेज पासून त्याला 1 नंबर पासून स्टार्ट आहे आणि ते नंबरिंग त्याला दिलेली आहे असं त्यांना म्हणायचं आहे. द सम ऑफ द नंबर्स ऑन दी रिमेनिंग पेजेस इज 195. बरोबर. तर जे रिमेनिंग पेजेस आहेत त्यावरती ज्या नंबर्स आहेत त्यांची सम मीन्स त्यांची ऍडिशन, त्यांची बेरीज ही 195 येते, 195 येते. बरोबर. त्यांनी काय म्हणतात? द टर्न पेजेस कंटेन्स विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. द टर्न पेजेस कंटेन्स विच ऑफ द फॉलोइंग नंबर. आता काहीतरी पेजेस त्यांनी पलटवली आहेत, मग त्यामध्ये कोणती नंबर्स आहेत की याच्यापैकी आपल्याला काढायची. ती कोणती 2 पेजेस आहेत की जी पलटवल्यानंतर आपल्याला ही सम राहणार आहे 195. माझं लक्षात घ्या, आपल्याला जर समजा पेजेस अशा प्रकारे दिले असतील 1, 2, 3, 4 इन दिस वे ते कंटिन्युएशन होईल. मग आपल्याला माहिती आहे की जर 1 ते मी जर म्हटलो 1 ते 12 पर्यंत संख्यांची बेरीज काढा.
फ्रॉम 1 to 12 या नंबर्सची बेरीज काढत आपण फॉर्म्युला एक वापरतो मित्र हो. समेशन करताना यांची काय करतो आपण फॉर्म्युला n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. मग आता लक्षात घ्या आपण काय करतो 12 इंटू 13 डिवाइडेड बाय 2. बे एक बे बे सक 12 तेरसक 78. तर अशा प्रकारे यांची बेरीज काय होईल 78 होते. पण आपल्याला जर समजा अशा रीतीने दिलेले आहे आता मला ह्या 195 च्या नियरेस्ट जायचंय पण एवढं मात्र निश्चित आहे की मला त्याच्यापेक्षा जास्त असेल कारण मी पेज पलटवल्यानंतर त्यांची बेरीज 195 आहे. मी पेज टर्न केल्यानंतर 2 पेजेस मी टर्न करून घेतल्यानंतर त्यांची बेरीज 195 येते. म्हणजे याचा अर्थ त्यांची जे प्रॉपर नंबर जो सिक्वेन्स असेल त्याची बेरीज जर आपण केली तर तो सिक्वेन्स आपला 195 च्या वरती त्याची बेरीज झाली पाहिजे. आपण काय करूया 1 2 3 4 अशा रीतीने आपण 20 पर्यंत कन्सिडर करूया. मग समजा मला 20 पर्यंतच्या अंकांची बेरीज करायची आहे तर 20 इंटू 21 डिवायडेड बाय 2 बे एक बे बे 0 0 बरोबर. नंतर 10 गुणिला 21 जर केले तर आपण 210 होईल. म्हणजेच मला कळतं आहे की 1 ते 20 ह्या अंकांची बेरीज या सर्व अंकांची बेरीज किती आहे 210 आहे. 210 आहे. आपल्याला किती दिली बेरीज पेजेस पलटवल्यानंतर ती बेरीज दिलेली आहे 195. मग आता जर आपण यांचा मधला गॅप बघितला 210 आणि ह्या 195 मधला कितीचा गॅप आहे 15चा गॅप. कितीचा गॅप आहे 15चा गॅप आहे. मग जी पेजेस आपण पलटवली आहेत ना त्या पेजेसची सम ही 15 पाहिजे. ती बेरीज किती पाहिजे 15 पाहिजे. आता लक्षात घ्या आपल्याला कळतंय कोणत्या पर्यायामध्ये बेरीज या ठिकाणी 15 दिसते. 5 आणि 6 11 चालणार नाही. 7 आणि 8 15. तर आपला आन्सर काय असणार आहे ऑप्शन नंबर बी ही आहे. तर अशा रीतीने ह्या प्रश्नाला या ऍप्लिकेशनला आपण सोडवू शकतो. तर आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल समजलेलं असेल. तर असे क्वेश्चन UPSC CSAT ला विचारले गेलेत मित्र हो. आणि एक लक्षात ठेवा प्रयोग झाला नाही झाला हे आपल्याला कळणारच आहे येणाऱ्या पेपरमध्ये. परंतु प्रश्न आपण जर त्या लेवलला जाऊन प्रिपेअर केले काहीतरी आपण तो पॅटर्न आत्मसात केला तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. कारण प्रश्न असे असतात मॅथ रिझनिंगचे ते ह्या परीक्षेमधून त्या परीक्षेमध्ये त्या परीक्षेमधून ह्या परीक्षेमध्ये रिपिटेशन होत असतं काही प्रश्नांचं. सो प्रश्न केले हे प्रिपरेशन आपलं वाया जाणार नाहीये. ते सर्व पेपर तुम्ही एकदा ऍटलिस्ट 20 21 22 असे 3 पेपर तरी तुम्ही ऍटलिस्ट बघून घ्या UPSC SAT जेणेकरून तुम्हाला नक्की येणाऱ्या परीक्षेत जर प्रयोग त्यांनी केला तर आपल्याला त्या दृष्टीने प्रिपेअर राहता येईल. मग चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चनच्या आधी एक इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊ इच्छितो की आपल्या स्पर्धा ग्रामच्या ॲपवरती मॅथ रिझनिंग आपले कोर्स मॅथ रिझनिंगचे कोर्स राज्यसेवा CSAT असू द्या कंबाईन परीक्षेकरता असू द्या बरोबर वनसेवा फॉरेस्ट असू द्या तांत्रिक सेवा सरळ सेवा TET टेट सारख्या परीक्षांच्या दृष्टीने आपण सर्व बॅचेस आपल्या स्पर्धा ग्रामच्या ॲपवरती मॅथ रिझनिंगच्या माझ्या वैयक्तिक बॅचेस त्या ठिकाणी आता उपलब्ध होणार आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला काही आवश्यकता वाटली काही क्युरी तुम्हाला विचारायची वाटली काही डाऊट्स तुम्हाला असतील CSAT रिलेटेड मॅथ रिझनिंग रिलेटेड तुम्ही माझ्या नंबरवरती संपर्क साधू शकतात. कोर्ससाठी कोणत्याही विषयाच्या इतर विषयांसाठी तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क साधू शकतात. विशेष म्हणजे आपण आता लवकरच आपल्या ॲपवरती UPSC CSAT चा कोर्स देखील घेऊन येणार आहोत. चला तर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्र हो काय म्हटलेलं आहे. लेट A3BC and DE2F be 4 digit numbers where each letter represents a different digit greater than 3. प्रत्येक लेटर जे आहे ते 3 पेक्षा मोठे आहे असं रिप्रेझेंट करत आहे असं आपल्याला त्यांनी म्हटलेलं आहे. इफ द सम ऑफ द नंबर इज 15,902 then what is the difference between the values of A and D. तर आपल्याला A आणि D मधला डिफरन्स काढायचा आहे. तर बघा मित्र हो प्रश्न समजून घ्या आपल्याला प्रश्नामध्ये काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि आपल्याला प्रश्न विचारायला काय हे आपल्याला त्या ठिकाणी क्लिक व्हायला पाहिजे व्यवस्थित. लक्षात घ्या काय म्हणतात ते एक नंबर आहे जो म्हणजे A3BC 4 डिजिट नंबर आहे बरोबर. त्या नंबरला काही अंकांना लेटरच्या स्वरूपात त्यांनी मांडलेला आहे. पुढे बघा दुसरा नंबर काय दुसरा नंबर यांनी दिलेला आहे या ठिकाणी DE2F DE2 and F अशा रीतीने आणि यांची सम जर केली यांची जर आपण ऍडिशन केली तर ऍडिशन आपल्याला काय मिळत आहे ऍडिशन आपल्याला मिळत आहे 15902 हिअर.
अशा रीतीने आपल्याला ऍडिशन ह्या ठिकाणी मिळत आहे. मग आता काय करायचं, ट्रायल अँड एरर बेसिसवरती आपण ह्याला करण्याचा प्रयत्न करू. आता बघा आपल्याला इथं 2 मिळणार आहे, तर आपण कन्सिडर करू की समजा हा सी जो आहे याला आपण 8 कन्सिडर केला आणि हा जो एफ आहे याला आपण 4 कन्सिडर केला, बरोबर, ग्रेटर दॅन 3 म्हटलेला आहे. तर मग आता 4 आणि 8 जर केले 12 म्हणजे 2 झाला हा या ठिकाणी, किती झाला, 2 झाला, बरोबर. लक्षात घ्या 2 जर या ठिकाणी येऊन गेला 12 पैकी, तर कॅरी किती असेल, 1 दिला मी, हात चाला किती दिला, 1 दिला. आता लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी हा 0 येतोय बेरीज, म्हणजे हा 2 आणि हा 1 3 मध्ये किती टाकलं तर बेरीज 10 होईल आणि 10 पैकी मी 0 लिहिले या ठिकाणी, 7 टाकले तर मला त्या ठिकाणी बेरीज 10 मिळणार आहे. म्हणून या बी ची किंमत काय मिळाली, या बी ची किंमत आपल्याला मिळाली 7. या बी ची किंमत काय मिळाली 7. आता मी ते बिल्डअप करत जातोय क्रिएशन. आता लक्षात घ्या याला जर आपण 10 घेतला बेरीज यांची 10 पैकी 0 लिहिला, कॅरी आता 1 इकडे दिला, बरोबर. आता लक्षात घ्या 1 आणि 3 4 झाला. हा जर 4 झाला तर ई किती पाहिजे की 9 येईल. मग 4 मध्ये किती टाकलं तर 9 बनतील, 5 टाकले तर, म्हणजे याचा अर्थ काय की ई ची किंमत काय झाली 5 झाली समजा या ठिकाणी, बरोबर. ईला आपण 5 घेतला. आता आपण याची बेरीज केली, समजा 1 आणि 3 समजा 4 आणि 5 9 झाले. 9 पैकी आपण इथं 9 लिहून टाकला. आता लक्षात घ्या इथं ए आणि डी, ए आणि डी काय यायला पाहिजे हे आपल्याला विचारलेलं आहे. याचा डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. मग ए आणि डी चा जर डिफरन्स आपल्याला काढायचा असेल, आता त्यांची बेरीज 15 यायला पाहिजे. आता हे जे अंक वापरले गेले हे रिपीट पण व्हायला नको असं त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. मग आता 15 येण्याकरता 7 आणि 8 चाललं असतं मला, पण ते अंक एकदा येऊन गेलाय, बी ची किंमत 7 झाली, सी ची किंमत 8 झालेली आहे. सो इथं मला त्यांना वापरता येणार नाही. मग आपण दुसरे कोणते अंक वापरू शकतो, 9 आणि 6. काय वापरू शकतो आपण या ठिकाणी, 9 आणि 6 यांची बेरीज काय होऊन जाईल 15 होऊन जाईल. काय होऊन जाईल 15 होऊन जाईल. मग आता लक्षात घ्या 15 जर त्यांची बेरीज येते तर फक्त आपल्याला काय विचारलंय, डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यूज ऑफ ए अँड डी. मग ए आणि डी च्या व्हॅल्यूचा डिफरन्स जर घेतला, कितीचा डिफरन्स आहे, 3 चा डिफरन्स आहे. सो ऑप्शन नंबर सी इज अवर आन्सर हियर. तर अशा रीतीने कन्सेप्च्युअल प्रश्न आहे, याला आपण अशा रीतीने सोडवता आपल्याला यायला पाहिजे. आय होप तुम्हाला सोल्युशन अंडरस्टँड झालं असेल. बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो युपीएससी सीसॅट ला विचारला गेलेला आहे. कन्सिडर द फॉलोइंग डेटा. एक डेटा आपल्याला डेटा इंटरप्रिटेशन होती प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. आता मग आपण त्या दृष्टीने पण त्याची प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करूया आणि कोणत्या कन्सेप्टने आपण याला लवकर सोडवू शकतो हे पण आपण या ठिकाणी समजून घेऊया. लक्षात घ्या काय म्हणतात ते, गर्ल्स आहेत, बॉईज आहेत आणि ओव्हरऑल ऍव्हरेज मार्क्स आहे. ऍव्हरेज मार्क्स इन इंग्लिश, बरोबर, ऍव्हरेज मार्क्स इन हिंदी, इंग्लिश मधले ऍव्हरेज मार्क्स आणि हे ऍव्हरेज मार्क्स आहेत हिंदीमध्ये. लक्षात घ्या 3 टर्म्स आपल्याला एखाद्या प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या असतील आणि नेहमी आपल्याला जो ओव्हरऑल ऍव्हरेज दिलेला असेल तो 2 टर्म्स रिलेटेड असेल, मग नेहमी तिथं आपल्याला ॲलिगेशनचं टूल वापरता येतं. ॲलिगेशन एक छोटासा टॉपिक आहे, आपण त्याला आपण डिटेलमध्ये नंतर समजूनच घेणार आहोत. पण ह्या प्रॉब्लेमला आपण जर एक्स मानून सोडवायला गेलो तर आपल्याला नक्कीच 1 ते 2 पेज भरेल याचं आणि त्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल. पण तुमचं जर ॲलिगेशनचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला ॲलिगेशनचा टूल या ठिकाणी वापरता येईल आणि ह्या प्रॉब्लेमला आपल्याला इझी करता येईल. बघा काय करायचं आहे, ॲलिगेशनची मांडणी करताना जो ओव्हरऑल ऍव्हरेज आहे त्याला आपण सेंटरला लिहायचं 8.8, बरोबर. या 9 ला इकडे लिहितोय आणि ह्या 8 ला लिहितोय, बरोबर. हा गर्ल्स करता आहे समजा आणि हा बॉईज करता आहे. मग ॲलिगेशनने आपल्याला अशा रीतीने मांडणी याची करावी लागते. जर मी याच्यामधून याचा डिफरन्स घेतला तर या ठिकाणी मला मिळतोय 0.2, बरोबर. याच्यामधून जर मी याचा डिफरन्स घेतला, बरोबर, लक्षात घ्या याच्यामधून जर मी याचा डिफरन्स घेतला तर मला काय मिळणार, इथं 8.8 मधून हे जर गेले तर मला 0.8 मिळणार आहे. किती मिळणार आहेत, 0.8 मिळणार आहे. तुम्ही याचा रेशो पण घेऊ शकतात. याने याला स्वरूप दिलं तर 0.2 चे हे 4 पट दिसत आहेत, म्हणजे हा रेशो जो असेल हा 1:4 येऊन जाईल. हा रेशो काय होऊन जाईल 1:4 येऊन जाईल. मग आता बघा दुसरे जे हिंदीचे आहेत ना त्यासाठी पण आपण सेम करू शकतो. या पट्टीमध्ये काय करता आपल्याला 8 इकडे, हा 7 तिकडे आणि हा एक्स मध्ये लिहून घ्यायचा. हा ॲरो इकडे जाईल, हा ॲरो इकडे जाईल. लक्षात घ्या अशा प्रकारे आपण दाखवायचे. मग आपल्याला ह्या ज्या किमती मिळाल्यात ना आता ह्या किमतीवरून आपण या ठिकाणी अंदाज घेऊ शकतो. हा 0.8 इथं लिहितोय आणि हा 0.2 इथं मी या ठिकाणी लिहून घेतोय. बघा काय करायचं, आपल्याला काय कन्सिडर करायचंय, इथं अशी कोणती व्हॅल्यू पाहिजे की जी याच्यामधून मी याला वजा केलं की मला 0.8 मिळेल. मग आपण जर ऑप्शन बघितले तर मला इथं 7.8 पाहिजे. काय पाहिजे 7.8 पाहिजे. बघा आहे ऑप्शन मध्ये 7.8 किती आहे 7.8
7.8 आहे. मग 7.8 जर तुम्ही इथं पुट डाऊन केला, 7.8 जर या ठिकाणी तुम्ही पुट डाऊन केला तर याच्यामधून तुम्ही 7 जर सबस्ट्रॅक्ट केले तर 0.8 मिळेल ॲलिगेशनच्या टूलने. आणि 8 मधून जर तुम्ही 7.8 वजा केले तर 0.2 बरोबर ते बॅलन्स होऊन जातो. हे जे मला मिळालं नाही या ठिकाणी हेच मला या ठिकाणी बॅलन्स होऊन जातं. म्हणजे माझं आन्सर या ठिकाणी काय येणार आहे 7.8 येणार आहे. तर हे स्मार्ट वर्क तुम्हाला इथं DI मध्ये, DI मीन्स डेटा इंटरप्रिटेशन म्हणून हा टॉपिक असतो मित्र हो, जो सेंट्रल परीक्षांमध्ये बँकिंग परीक्षांमध्ये मॅक्झिमम विचारला जातो. आणि त्याच्यावरती काही प्रश्न आपल्याला नक्कीच आता बघायला मिळतात. आणि मग या ॲलिगेशनच्या कन्सेप्टने तुम्ही अत्यंत इझिली याला 2 स्टेपमध्येच या प्रॉब्लेमला सोडवू शकतात. आपल्याला दिसायला हा प्रॉब्लेम मोठा वाटतो, परंतु स्मार्ट वर्क केलं, ॲलिगेशनचा कन्सेप्ट तुमचा क्लिअर असेल, त्याचं उत्तर आहे 7.8. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट प्रश्न बघा मित्र हो, काय दिलेलं आहे. अ फॅमिली ऑफ 2 जनरेशन कन्सिस्ट ऑफ 6 मेंबर्स. एक फॅमिली आहे, त्यामध्ये 2 जनरेशन आहेत कन्सिस्टिंग ऑफ 6 मेंबर्स. नातेसंबंधावरती आलेला प्रश्न, आता ब्लड रिलेशन वरती आलेला प्रश्न आहे बरोबर. तर त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं की एक फॅमिली जनरेशन कन्सिस्ट ऑफ 6 मेंबर्स. मग 6 मेंबर्स आहेत, PQRSTU हॅज 3 मेल्स. आता याच्यामध्ये किती झाले ते 3 आणि 3 6 पार्टिसिपंट झाले, 6 लोकांची ती फॅमिली झाली समजा. मग त्यांनी काय म्हटलंय 3 मेल्स, त्यामध्ये 3 मेल्स आहेत आणि 3 फिमेल्स आहेत. म्हणजेच 3 महिला आहेत आणि 3 पुरुष आहेत. एक लक्षात ठेवा, नातेसंबंधामध्ये जर आपल्याला पुरुषांना दाखवायचं असेल त्यांना आपण बॉक्समध्ये दाखवणार, जर तुम्हाला स्त्रीला दाखवायचं असेल त्याला सर्कलने दाखवायचं. बेसिक आहे फंडामेंटल नातेसंबंधाचं, तुम्ही या सर्कलने दाखवू शकता. जर ते भाऊ किंवा बहीण एका जनरेशनमध्ये दाखवायचे असतील त्यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटी दाखवायची नाही. पण जर आपल्याला त्यांना हजबंड आणि वाईफ रिप्रेझेंट करायचंय तर त्यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटी दाखवून द्यायची. त्यांच्यामध्ये कनेक्शन आहे म्हणजे ते हजबंड आणि वाईफ आहेत असं याचा अर्थ होतो. हे डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन आहे नातेसंबंधाचं. चला प्रश्न पुढे काय म्हणतोय. देर आर 2 मॅरिड कपल्स. 2 मॅरिड कपल्स आहेत. या ठिकाणी 2 मॅरिड कपल्स आहेत. मग आपण तशा रीतीने दाखवून देऊया की 2 मॅरिड कपल्स आहेत बरोबर. आणि एक मॅरिड कपल नाही, समजा एक मॅरिड कपल नाही आहे असं त्यांना म्हणायचंय. मग आता पुढे बघा ते काय म्हणतात. 2 मॅरिड कपल्स अँड 2 अनमॅरिड सिबलिंग्स. म्हणजे अनमॅरिड सिबलिंग्स आहेत, कझिन आहेत एक प्रकारे, तर ते अनमॅरिड आहेत. मग आता लक्षात घे हे दोघी ते खालचे आहेत असं आपण समजूया. पुढे काय म्हटलेलं आहे. यू इज अ पीज डॉटर. यू इज अ पीज डॉटर. आता यू डॉटर आहे म्हणजे इथं आपण त्याला दाखवूया, इथं आपण त्याला दाखवला यूला पीज डॉटर आहे ती. अँड क्यू इज अ आर्स मदर इन लॉ. कोणाची मदर इन लॉ आहे. क्यू आर ची मदर इन लॉ आहे. मग समजा जर इथं आर आला तर आर ची मदर इन लॉ ही डायग्राम मध्ये हीच इकडची महिला होऊ शकते बरोबर. मग कोण आहे ती. यू इज अ पीज सॉरी क्यू इज अ आर्स मदर इन लॉ. क्यू इज आर्स मदर इन लॉ म्हणजे इथं क्यू येणार आहे आपली. पुढे बघा यू इज अ पीज डॉटर. आता यू जर पीची डॉटर आहे तर पी आपल्याला इथे यायला पाहिजे ना, मेल होऊन गेला तो बरोबर. आपल्याला कनेक्टिव्हिटी त्या पझल टाईपच्या या ठिकाणी आपल्याला अशा रीतीने त्याला करता यायला पाहिजे. पुढे बघा टी इज अन अनमॅरिड मेल. टी जो आहे ना हा अनमॅरिड आहे. आता हा मॅरिड आहे सोबत बरोबर, म्हणजे मी याला टी ला इथं घेऊ शकत नाही. मग टी आपलं या ठिकाणी अनमॅरिड मध्ये हा एकमेव आहे म्हणून मला याला हा टी आहे असं रिप्रेझेंट मी केलं. आता लक्षात घ्या PQRS आपल्या या ठिकाणी येऊन जाईल बरोबर. तर आपली ही डायग्राम कंप्लीट झाली. आता त्यांना काय म्हणायचंय, काय म्हणतात ते. विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. मग बघा आर इज अ यूज हजबंड. आर हा यूचा हजबंड आहे का, दिसतो डायग्राम मध्ये नाही, ती फिमेल आहे. सो इलिमिनेट दिस, हे ऑप्शन गेलं आपलं बरोबर. पुढे बघा आर इज अ यस वाईफ. तर आर वाईफ आहे का यसची. आर यस ची वाईफ दिसतंय का नाही, तर हे आपण पर्याय आपला कॅन्सल झाला. यस इज अनमॅरिड. यस हा अनमॅरिड आहे का नाही, हा अनमॅरिड नाहीये. सो याचं आन्सर काय होऊन जाणार आहे नन ऑफ दी अबोव. नन ऑफ दी अबोव. तर अशा रीतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता यायला पाहिजे नातेसंबंधावरती. चला नेक्स्ट प्रश्न हा कॅलेंडर वरती आहे बघा. इन अ पर्टिक्युलर इयर 12 जानेवारी इज अ संडे. 12 जानेवारी जर रविवार असेल देन विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. तर खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे ते आपल्याला विचारले. बघा काय म्हणतात ते. 15 जुलै इज अ संडे. 15 जुलैला संडे असेल. इफ द इयर इज अ लीप इयर. जर लीप वर्ष असेल तर 15 जुलैला रविवार असेल. 15 जुलै इज अ संडे. इफ इयर इज अ नॉट अ लीप इयर. जर लीप वर्ष नसेल सामान्य शब्द ते रविवार येऊ शकतो. मग आता तिसरा पर्याय 12 जुलै इज अ संडे इफ द इयर इज अ लीप इयर. मित्र हो लक्षात घ्या प्रत्येक पर्याय आपल्याला ठिकाणी चेक करावा लागणार आहे. आपल्याला लगेच ते आन्सर मिळेल असं नाहीये. मग आता कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. कॅलेंडरचं प्रोसेस किंवा मेथड प्रत्येक मास्टर तुम्हाला याच्यावरती वेगळी ट्रिक देऊ शकतो.
पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, कॅलेंडर जर प्रिपेअर करायचं असेल तर अतिशय कन्सेप्टने त्याला प्रिपेअर करा. तुम्ही ऑड डेजच्या कन्सेप्टने त्याला प्रिपेअर केलं तर आपल्याला कॅलेंडरवरती कसाही प्रश्न विचारला गेला तर तो आपल्याला सोपा जातो मित्र हो. नाहीतर तुम्ही वेगवेगळ्या ट्रिकने त्याला जर केलं करत बसले तर आपल्याला असे ट्रिकी प्रॉब्लेम कन्सेप्च्युअली ते आपल्याला सोडवता येत नाही. बघा काय करायचं, आपल्याला काय म्हणतात ते 12 जानेवारीला कोणता वार आहे? रविवार आहे. कोणता वार आहे? रविवार आहे. आपल्याला कोणती तारीख चेक करायची आहे? 15 जुलै आणि 12 जुलै चेक करायची. तर आपण सुरुवातीला 15 जुलैसाठी आपण चेक करूया. 15 जुलैसाठी आपण समजा चेक करूया. मग लक्षात घ्या, आपल्याला जायचं कसं आहे? जानेवारी पासून जावं लागेल, नंतर फेब्रुवारी लागेल बरोबर, नंतर मार्च लागेल, एप्रिल लागेल बरोबर, नंतर मे, नंतर जून महिना, नंतर काय असेल? जुलै महिना असेल. मग आता एवढं निश्चित आहे की जर फेब्रुवारी लीप असेल तर तो 29चा असतो, नसेल तर तो 28चा असतो. एकतर 28 किंवा 29 फेब्रुवारी करता असतील. मार्च करता काय असतील? 31चा महिना असेल. एप्रिल 30चा महिना असतो. मे महिना हा मार्च एप्रिल नंतर मे महिना झाला 31चा, नंतर जून महिना 30चा असेल आणि जुलै महिना आपल्या डेट दिलेली आहे, त्यामुळे आपण ते जे दिलेलं आहे ते लिहायचं. बघा सुरुवातीला काय करायचं, जी तारीख आहे ना तिच्या पुढे किती दिवस आहेत ना ते लिहायचे. 12 जानेवारी झाले समजा, 31चा महिना आहे तो, तर 19 दिवस इथं आहेत. किती आहेत? 19 आहेत. मग आता जर समजा सामान्य समजला आपण तर तो 7 ने पूर्ण भाग दिला म्हणजे 0 असेल, पण लीप जर घेतलं तर आपल्याला 1 येऊ शकतो इथं बरोबर. मार्चचा 7 ने भाग दिला, 7 चौक 28, किती उरले? 3 राहतील. इथं या ठिकाणी 2 राहतील. 7 ने भाग दिला, इथं 2 राहतील आणि इथं 3 राहतील आणि इथं 2 राहतील. आणि जुलैचे जी डेट आहे ना ती पर्टिक्युलर डेट आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागते, 15 जुलै. मग इथं आपण घेणार 15 जुलै. मग आता लक्षात घ्या काय होणार आहे ते, हे 19 आणि हे 3, हे 19 आणि 3 22, 22 आणि 2 24, 24 आणि 3 24 आणि 3 इथं झाले 27 आणि 2 29 आणि 5 34 आणि 10 44 झाले. जर सामान्य असेल तर 44 बेरीज असेल, लीप वर्ष झाला तर 45 येणार आहे. मग याला जर तुम्ही 7 ने भाग दिला, याला पण तुम्ही 7 ने भाग दिला तर 2 बाकी असेल, याला 7 ने भाग दिला तर 3 बाकी असेल. मग आता 3 दिवस पुढे गेलो तर संडे येणारच नाहीये बरोबर, त्यांना इथं संडेच पाहिजे, म्हणजे आपले दोघी पर्याय कॅन्सल झाले. मग आता आपण काय करूया, 12 जुलैला चेक करूया. इथं आपण काय करतोय आता, याला 12 जुलै करून घेतो या तारखेला, म्हणजे शेवटी फक्त इथं काय होणार आहे? 12 जुलै होणार आहे. मग 12 जुलै जर आपण या ठिकाणी घेतलं तर आपली बेरीज किती होऊन जाईल? 3 ने कमी झाली, म्हणजे 3 ने जर कमी झाली ही, इथं ही 41 होऊन जाईल बरोबर. समजा आपण याला नवीन करून बघूया. इथं आपण 12 जुलै घेतल्यामुळे हा 12 आणि 2 आता 14, 14 आणि 3 17 झाले, 17 आणि 2 19 झाले, 19 आणि 3 22 झाले, 22 आणि 9 31 आणि 10 41, 41 जर सामान्य असलं तर 41, जर लीप असलं तर 42. मग आता 42 ला 7 ने भाग जाईल ना, 7 6 42, म्हणजे याचा अर्थ काय, इथं 1 येईल, म्हणजे हे लीप वर्ष असेल तेव्हाच ते बरोबर त्या ठिकाणी काय येणार आहे? संडे येणार आहे, रविवार येणार आहे, म्हणजे हे वर्ष लीप पाहिजे. बघा पर्याय क्रमांक 3, 12 जुलै इज अ संडे इफ द इयर इज लीप इयर. ते लीप इयर असेल तर तो 12 जुलैला काय असेल? रविवार असेल. अशा रीतीने या एक्झाम्पलला आपल्याला सोडवता यायला पाहिजे मित्र. चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल काय म्हणत आहे, अ मॅन वॉक्स डाऊन the back side of his house and straight 25 meters, then the turn to the right and walks 50 meters again. दिशा ज्ञान चाचणी, डायरेक्शन सेन्स टेस्ट वरती प्रश्न विचारला गेलेला आहे मित्र. काय म्हणतायत ते बघा, मॅन वॉक्स डाऊन द बॅक साइड ऑफ हिज हाऊस. माझा लक्षात घ्या, बॅक साइड हाऊस म्हटली म्हणजे आपण त्याला मागे येईल, तो इकडे तर पश्चिमेकडे जातोय. तो आता कुठे जातोय? तो व्यक्ती पश्चिमेकडे जाणार आहे. मग किती अंतर गेला? डिस्टन्स 25 मीटर गेलेला आहे. किती मीटर गेला आहे? 25 मीटर तो गेला असं म्हटलेलं आहे. देन टर्न्स टू हिज राईट. मग इकडे बघत असताना राईट हँड कुठे येणार त्याचा? ऑब्वियस आहे, तो नॉर्थ कडे जाणार आहे. मग किती अंतर गेला तो आता? देन टर्न्स टू हिज राईट अँड वॉक्स 50 मीटर्स. तर आता तो 50 मीटर जाणार आहे वरती. किती मीटर जाणार तो इथं? 50 मीटर गेला आहे. देन अगेन देन ही टर्न्स टुवर्ड्स लेफ्ट. आता तो परत लेफ्टला जातोय. समोर बघताना डावीकडे इकडे जाणार तो आता. मग डावीकडे किती गेला? अगेन 25 मीटर. तर कुठे गेला तो आता? इकडे 25 मीटर गेला. मग आता लक्षात घ्या, इफ हिज हाऊस फेसेस टू द ईस्ट. त्याचं हाऊस जे आहे त्या हाऊस इथं आपल्याला म्हटलेलं आहे ईस्ट कडे आहे. कुठे म्हटलेलं आहे? फेसेस टू द ईस्ट. इकडे फेस आहे त्या स्पष्ट म्हटलेलं आहे, म्हणून आपण बॅक साइड पश्चिमला ऑलरेडी घेतली. व्हॉट इज द हिज डायरेक्शन फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट. मग त्याच्या स्टार्टिंग पॉइंट पासून त्याची आता ही डायरेक्शन कुठे आहे
त्याची आता ही डायरेक्शन कुठे असा प्रश्न केलेला गेलेला आहे मित्रांनो. मग आपण काय करायचं बघा मित्र हो, ज्या पॉइंटच्या रिस्पेक्टिव्हने बघायचं आहे तिथं आपण छोटा ॲरो काढायचा. ठीक आहे. मग इथून आपल्याला बाण टाकायचा आहे तो कुठे, त्याच्या दिशेकडे, त्याच्या स्थानाकडे टाकायचा आहे. मग हा बाण कुठे जातोय आता हे आपल्याला चेक करता यायला पाहिजे. बघा हा इकडे उत्तर आणि ही इकडे वेस्ट, म्हणजे हा नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये असते. ही जी आहे वायव्य असते, मराठीमध्ये आपण त्याला वायव्य म्हणतो, पण नॉर्थ आणि वेस्टच्या आधी दरम्यान येते म्हणून वायव्यला इंग्लिशमध्ये नॉर्थ वेस्ट म्हटलं जातं. सो आपलं आन्सर आहे नॉर्थ वेस्ट, ऑप्शन नंबर डी हिअर. अशा रीतीने आपण हे डायरेक्शनचा प्रॉब्लेम पण ह्या कन्सेप्टने सोडवू शकतो. चला नेक्स्ट एक्झाम्पल. 2 स्टेटमेंट्स आर गिवन फॉलोड बाय द 2 कंक्लुजन्स. 2 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्यावरती कंक्लुजन विचारलेले आहेत. अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न मित्र. जसं की आपण या प्रश्नाला बघितलं की स्टेटमेंट आहेत, कंक्लुजन आहेत, तर आपल्याला हा असं वाटतं की तर्क व अनुमानचा प्रश्न आहे, सिलोगिझम वरती आलेला प्रश्न आहे. परंतु हा सिलोगिझम वरती आलेला प्रश्न नाहीये, कन्सेप्ट बेस्ड प्रश्न आहे. आणि बघा कशा रीतीने प्रश्न आहे तो आपण समजून घेऊ. ऑल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 2 स्टेटमेंट आहे पहिलं. सेकंड स्टेटमेंट ऑल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 3. मग आपल्याला डिव्हिजिबिलिटी रूल्स माहिती पाहिजे. डिव्हिजिबिलिटी रूल्स माहिती पाहिजे मित्र हो. डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपण त्याला असं म्हणतो, म्हणजेच काय, विभाज्यतेच्या कसोट्या म्हणतो आपण त्यांना मराठीमध्ये. काय म्हणतो त्याला आपण, विभाज्यतेच्या कसोट्या. आपल्या कसोट्या बेसिक कन्सेप्ट पाठ पाहिजे. मग UPSC ला प्रयोग कशावरती होतो, फंडामेंटल बेसिक कन्सेप्ट वरती. आणि आपण तेच कंबाईनच्या परीक्षेला बघितलं की बेसिक प्रश्न होते अतिशय, तरी आपण त्या प्रश्नांपर्यंत पोहोचू शकलो नाहीत, त्यांना सोडवू शकलो नाहीत, कारण की आपली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नव्हती. मग कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल तर आपल्याला जमतील. बघा कंक्लुजन पहिलं काय, ऑल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 6. मग तुम्हाला जर 6ची कसोटी माहिती असेल, डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ 6 माहिती असेल की 6ने केव्हा भाग जातो, की जेव्हा 2ने आणि 3ने भाग जातो. जेव्हा 2 आणि 3ने भाग जातो तेव्हा 6ने भाग जातो. म्हणजे हे कंक्लुजन ट्रू आहे, बरोबर आहे, फॉलो करताय. सेकंड बघा, ऑल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4. तर याला ज्याला 2 व 3ने भाग जातो त्याला 4ने भाग जाईल असं नसतं, ही कसोटी नाहीये. सो हे रॉंग आहे. कसोट्या क्लिअर असतील तर कळेल. आपला आन्सर काय असेल, ओनली फर्स्ट कंक्लुजन इज फॉलोज. कोणतं फॉलो करणार आहे, फक्त पहिलं कंक्लुजन फॉलो करणार आहे. तर्क व अनुमान वरती वाटणारा प्रश्न, असं वाटेल काही नाही की डायग्राम काढू आपण याची, पण काढायची गरज नाही. कन्सेप्च्युअल प्रश्न आहे, कन्सेप्ट क्लिअर असतील, रेडी असतील डिव्हिजिबिलिटी रूल्सचे, तर तुम्हाला हा प्रॉब्लेम आला असता. नाही तर काही विद्यार्थी यामध्ये अडखळले असते आणि त्याला सोडून दिलं असतं. चला अतिशय सोपा प्रश्न होता. आता पुढचा प्रश्न हा सिलोगिझम वरती आहे. ऍक्च्युअल UPSC CSAT आलेला प्रश्न आहे. लक्षात घ्या काय म्हणतात. पहिले दिलेलं आहे 2 स्टेटमेंट्स आर गिवन फॉलोड बाय 2 कंक्लुजन. 2 स्टेटमेंट आहेत फॉलोड बाय 2 कंक्लुजन. 2 कंक्लुजन त्याच्यानंतर आपल्याला दिलेलीच आहे. त्यांचं सोल्युशन बघूया. स्टेटमेंट ऑल कॅट्स आर डॉग्स. ऑल कॅट्स आर डॉग्स. सर्व कॅट्स काय आहेत, डॉग्स आहेत. त्या स्टेटमेंट वरून आपण डायग्राम काढायची. नेहमी लक्षात ठेवा रूल नंबर फर्स्ट की बेसिक म्हणजे बेसिक डायग्राम काढायची. जे स्टेटमेंट आहेत त्यांना फॉलो करूनच डायग्राम काढायची. त्यामध्ये वेगवेगळे पराक्रम करायचे नाहीत, जे त्यांनी सांगितलेलं आहे तेच फॉलो करायचं. पुढे ऑल कॅट्स आर ब्लॅक. सर्व कॅट्स काय आहेत, ब्लॅक आहेत. सर्व कॅट्स काय आहेत, ब्लॅक आहेत. तर आपण इथे दाखवलं की सर्व कॅट्स कुठे घेतल्या, आपण ब्लॅक मध्ये घेतल्या. तर हे झालं, दिलेल्याप्रमाणे डायग्राम काढून झाली. कंक्लुजन ऑल डॉग्स आर ब्लॅक. सर्व डॉग्स हे ब्लॅक मध्ये आहेत का, सर्व डॉग्स हे ब्लॅक्स मध्ये नाहीयेत, फॉलो करत नाही आहे. बरोबर. दुसरं बघा, सम डॉग्स आर नॉट ब्लॅक. आता लक्षात घ्या, जर स्टेटमेंट सर्व पॉझिटिव्ह असतील तर निगेटिव्ह स्टेटमेंट ऑलवेज रॉंग असेल, ते फॉलो करत नाही. मग आता हे पण रॉंग आहे. हे काय, हे पण रॉंग आहे. मग आता मित्र हो, याच कन्सेप्च्युअल तुम्हाला रॉंग काय त्यानंतर सांगेलच मी, परंतु हे रॉंग आहे. परंतु आता कन्सेप्च्युअल जर बघायला गेलं तर याचं उत्तर हे बघा, हे एक पॉझिटिव्ह आहे आणि हे नॉट आल्यामुळे हे निगेटिव्ह आहे. अँड दिस सब्जेक्ट अँड प्रिडिकेट्स आर सेम हियर. तर्क व अनुमान मध्ये, सिलोगिझम मध्ये जर दोघी स्टेटमेंट रॉंग असतील, सब्जेक्ट आणि प्रिडिकेट म्हणजे A आणि B खाली आणि वरती सेम असतील आणि कॉन्ट्राडिक्टरी असतील, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल, तर त्या ठिकाणी आपण आयदर ऑर लावतो. काय लावतो, आयदर ऑर लावतो. कन्सेप्च्युअली या ठिकाणी आपल्याला पर्याय पाहिजे होता आयदर फर्स्ट ऑर सेकंड इज अ ट्रू, परंतु या ठिकाणी आयदर ऑरचा पर्याय दिलेला नाहीये. या ठिकाणी एक नॉर्मल सी मिस्टेक UPSC सेटच्या पेपरमध्ये या ठिकाणी एरर होता या प्रश्नामध्ये. तर याचं उत्तर पाहिजे होतं आयदर फर्स्ट ऑर सेकंड इज अ ट्रू, परंतु तो ऑप्शन नसल्यामुळे आपल्याला इथं याला मार्क करणं गरजेचं होतं, पर्याय क्रमांक C ला. जर नसेल तर अशा पद्धतीने आपण त्याला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं सोल्युशन आहे मित्र. चला आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. कन्सिडर द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ नंबर्स. या नंबर
चा सिक्वेन्स आपल्याला लक्षात घ्यायचा या प्रश्नामध्ये. पुढे काय म्हणतात ते, हाऊ मेनी ऑड नंबर्स आर फॉलोड बाय द ऑड नंबर्स इन द अबोव सिक्वेन्स. किती असे ऑड नंबर्स आहेत की जे लगेच ऑड नंबर त्याच्या मागे आलेले आहेत. आपण ते स्टेप बाय स्टेप चेक करत जाऊया. बघा, फर्स्ट जर मी चेक केला तर बरोबर आहे, हा ऑड नंबरच्या मागे आलेला आहे, चालणार आहे मला. एकला जर चेक केलं मी, हा 4च्या मागे चालणार नाही, त्याच्या पुढे समसंख्या आहे. याला जर चेक केलं मी, हा चालणार आहे. याला चेक केलं, हा पण चालणार आहे, पुढे ऑड नंबर आहे. याला चेक केलं तर पुढे इवन नंबर आहे, चालणार नाही. याला चेक केलं तर हा चालेल मला, ठीक आहे, कंडिशन प्रमाणे आहे. याला चेक केलं, हा कन्सिडर होणार नाही, 2 आहे, समसंख्या आहे. पुढे बघा, 6 चालणार नाही, 3 मात्र कन्सिडर होईल, 1 कन्सिडर होईल, 5 नाही होणार कन्सिडर, 6 नाही, 3 कन्सिडर होणार नाही, 8 होणार नाही, 5 होणार नाही, ऑड नंबर 9 होणार नाही. मग आपण जर काउंट केलं 1 2 3 4 and 5 तर आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक ए, 5 इज अवर राईट आन्सर हिअर. सो इझी प्रश्न होता. अशा रीतीने हा UPSC सॅटलाच कन्सेप्च्युअली प्रश्न विचारला गेलेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हाऊ मेनी इंटिजर्स आर देअर बिटवीन 1 and 100 which have 4 as a digit but are not divisible by 4. 1 ते 100 दरम्यान अशा किती संख्या आहेत की ज्यामध्ये 4 अंक येतो परंतु तो 4 ने डिव्हिजिबल नाहीये, 4 ने त्याला भाग जात नाही. अशा किती संख्या येऊ शकतात असा प्रश्न आहे. मग UPSC हा अशा प्रकारचा प्रश्न नेहमी विचारत असतो मित्र. कधी 5 साठी विचारतील, कधी 7 साठी विचारतील. तर हा प्रश्न आहे पर्टिक्युलर 4 नंबरसाठी. मग आपण कशा प्रकारे करू शकतो, सोपा प्रश्न आहे. काय करायचं, 1 ते 10 पर्यंत बघितलं, 4 अंक आहे, त्याला 4 ने भाग जातोच. पण आपल्याला ज्याला जात नाही तो बघायचा आहे. मग पहिला 11 ते 20 मध्ये 14 ही संख्या आहे, ज्याला 4 ने भाग जाणार नाही. नंतर 21 ते 30 मध्ये 24 ला भाग जाईल, त्याला घेऊन फायदा नाहीये. नंतर 34 ला जाणार नाही. 31 ते 40 मध्ये 34 ला जाणार नाही. मग आपण जर पुढे गेलो आता 41, त्यामध्ये आपल्याला 4 भरपूर ठिकाणी मिळू शकतो. मला कोणाला जाणार नाही ते आपण बघूया. 41 ला जाणार नाही, 42 ला जाणार नाही 4 ने भाग, बरोबर. नंतर 43 ला जाणार नाही, 44 ला जाईल, 45 ला जाणार नाही, 46 ला जाणार नाही, 47 ला जाणार नाही, 48 ला जाईल, 49 ला जाणार नाही, बरोबर. अशा रीतीने मला हे 4 अंक आहे पण 4 ने भाग जात नाहीये. मग आता 51 ते 60 मध्ये 54 ला जाणार नाही, बरोबर. नंतर 64 ला पुढे जाणार आहे, 74 ला जाणार नाही, 64 ला जाईल, 74 ला जाणार नाही, 84 ला जाईल, 94 ला जाणार नाही, बरोबर. तर अशा रीतीने हे 4 अंक असलेले अंक आहेत ज्यांना 4 ने भाग जाणार नाही. मग काउंट करू आपण त्यांना. 1 2 these 5 8 9 10 11 and 12. तर अशा रीतीने याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक सी. 12 असे नंबर आहेत 1 ते 100 दरम्यान की ज्यामध्ये 4 असूनही त्याला 4 ने भाग जात नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे ऍव्हरेज वरती आहे मित्र हो. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, ऍव्हरेज वरती आहे. ऍव्हरेज वरती प्रश्न काय म्हणतोय बघा. द ऍव्हरेज एज ऑफ अ टीचर अँड 3 स्टुडंट इज 20 years. 3 विद्यार्थी आणि 1 शिक्षक यांच्या वयाची सरासरी 20 वर्ष आहे. इफ ऑल द 3 स्टुडंट्स आर ऑफ सेम एज. जर तिघी स्टुडंट हे सारख्या वयाचे असतील, लक्षात घ्या मित्र, तर डिफरन्स बिटवीन द एज ऑफ द टीचर अँड ईच स्टुडंट इज 20 years. की त्यांच्यामध्ये टीचर आणि त्या विद्यार्थ्यांमधले वयाचं अंतर हे 20 वर्षाचं आहे. तर व्हॉट इज द एज ऑफ टीचर. तर आपल्याला त्या शिक्षकाचं वय काढायचंय. मग आपण ह्या उदाहरणाला कशा रीतीने सोडवू शकतो ते समजून घेऊया. आता लक्षात घ्या, आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो ऍव्हरेजचा. ऍव्हरेज इज इक्वल टू सम अपॉन एन. म्हणजे सम जर काढायची असेल त्या ठिकाणी तर ऍव्हरेज गुणिला त्या किती पीपल्स आहेत ते माहिती पाहिजे. एकूण बेरीज जर काढायची असेल तर सरासरी गुणिला ते किती लोक आहेत यांचा गुणाकार आपल्याला करून ते मिळत असतं. हा कन्सेप्ट आहे ऍव्हरेज मध्ये. तर आपल्याला त्या पद्धतीने जर आपण जर गेलो तर लक्षात घ्या किती स्टुडंट आहेत, 3 स्टुडंट आणि 1 टीचर यांचा ऍव्हरेज किती आहे 20 वर्ष. मग त्यांची बेरीज किती होऊन जाईल, त्यांची बेरीज होऊन जाईल 20 गुणिला 4 म्हणजे किती 80 होऊन जाईल. किती होऊन जाईल त्यांची बेरीज 80 होऊन जाईल. मग आता लक्षात घ्या आपल्याला ते काय म्हणतात, त्यांचा फरक कोणाकोणाचा, त्या टीचरचा आणि त्या स्टुडंटचा यांचा मधला फरक. लक्षात घ्या टीचरचा आणि त्या स्टुडंटचा डिफरन्स जो आहे तो 20चा आहे. अशा रीतीने आपल्याला हे दिलेली माहिती आहे, बरोबर. आपण जर यांना समजा सबस्ट्रॅक्ट केलं तर सबस्ट्रॅक्ट करताना हा मायनस होईल तर हा प्लस होऊन जाईल, हा मायनस असेल. आपण जर या ठिकाणी याला करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात घ्या प्लस टी अँड मायनस टी इज अ कॅन्सल. 3 एस आणि हा एस या ठिकाणी
4 इयर्स होऊन जाईल, 4 स्टुडंट झाले. लक्षात घ्या 80 मधून हे 20 जर गेले तर 60 उरणार आहे आपल्याला. मग स्टुडंट काढू आपण या ठिकाणी. 4 ने तिकडे भाग दिला, 4 1 4, 2 उरून 0 4 5 20, स्टुडंट झाले 15 आणि 20 ने हा टीचर त्यापेक्षा मोठा आहे. टीचर जर 20 ने मोठा आहे तर 15 अधिक 20 म्हणजे त्याचं आन्सर असणार आहे 35 इयर्स. याचा आन्सर काय असणार आहे 35 वर्ष, 35 वर्ष. तर कन्सेप्च्युअल प्रश्न आहे, फक्त सूत्राने याचं काम सोल्युशन मिळणार नव्हतं. अशा प्रकारे समीकरण प्रॉपरली मॅनेज केले तरच आपण ह्या अशा प्रकारच्या प्रश्नांना सोडवू शकतो. त्याचा आन्सर आहे 35 इयर्स, ऑप्शन नंबर सी. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया मित्र हो. नेक्स्ट प्रश्न बघा, परत एकदा UPSC ला विचारलेला प्रश्न. नफा तोटा या प्रकरणावरती प्रॉफिट अँड लॉस अतिशय मस्ट आय एम बी टॉपिक. पर्सेंटेज याचा बेस आहे. पर्सेंटेज जेवढं क्लिअर असेल तेवढं नफा तोटा आणि सरळ व्याज चक्रवाढ व्याजची उदाहरणं आपल्याला लवकर जमतात. लक्षात घ्या, अ पर्सन बॉट अ कार अँड सोल्ड इट फॉर 3 lakhs. इफ ही इन्कर्ड a loss of 20%, then how much did he spend to buy the car? लक्षात घ्या, आपल्याला त्यांनी काय म्हटलंय 20% लॉस होतोय. 20% लॉस म्हणजे 100 वरती लॉस होतो 20चा, म्हणजे काय होईल 80. काय होऊन जाईल 80. आपण लक्षात घ्या, इकडे CP झाली आणि ही समजा SP झाली. मग आपण सोपं रूप जर याला दिलं तर 20 चोक 80, 20 पाचा 100. काय माहिती तुम्हाला, त्यांना आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे, इफ ही इन्कर्ड अ लॉस ऑफ 20%, अ पर्सन बॉट अ कार अँड सोल्ड इट फॉर 3 lakh. मग त्याने विकली, त्याला कितीला 3 लाख रुपयाला विकलेली आहे. 3 लाख रुपयाला विकलेली आहे. तर खरेदी किंमत विचारलेली आहे, तर किती रुपये त्याने स्पेंड केले असतील त्यावरती असा प्रश्न आहे. आपण बघा 4 ने याला भाग देऊया. 4 सक 24, 4 7 28, बरोबर. 2 उरून 0 4 5 20, हे 3 शून्य लावले पुढे 75,000 एक भाग झाला. तर गुणोत्तराचा जर 4 रेशो मध्ये 3 लाख असतील तर 1 रेशो मध्ये 75,000. मग 5 रेशो किती, तर इकडे पण 75,000 ने गुणायचं किंवा 75,000ला 5 ने गुणून घ्यायचं. हे 3 शून्य झाले इथं. 5 5 25, कॅरी 2, 7 5 5 आणि 2 37. तर 3,75,000, 3,75,000, ऑप्शन नंबर डी इज अ आन्सर हियर. तर अशा अर्थीने या प्रश्नाला रेशोच्या टेक्निकने आपण सोडवू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्र हो, व्हॉट इज द लिस्ट 4 डिजिट नंबर व्हेन डिवाइडेड बाय 3 4 5 and 6 लिव्स रिमाइंडर 2 इन इच केस. तर अशी संख्या मला शोधायची आहे, अशी संख्या शोधायची मला की ज्या संख्येला मी 3 ने भाग देईल, 4 ने भाग देईल, 5 ने भाग देईल आणि 6 ने भाग देईल, तर तेव्हा मला प्रत्येक केसमध्ये 2 बाकी उरायला पाहिजे. काय बाकी उरायला पाहिजे 2 बाकी उरायला पाहिजे. आता हे ऍप्लिकेशन आहे लसावी मसावीचं. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल तर ते सोल्युशन समजेल, बरोबर. पण जर नसेल डिटेल मध्ये केलेलं त्याचं सोल्युशन समजणार नाही. म्हणून मी याचं सोल्युशन न सांगता याचे फक्त ट्रिक सांगतोय. याला तुम्ही बाय ऑप्शनने जायचं. काय करायचं, 3 ची कसोटी वापरता येईल, 2 बाकी उरणार आहे, म्हणजे संख्या आहे ना 2 ने कमी करून घेऊ आपण. याला इथून 2 जर कमी केले समजा आपण त्याला आपण लिहू शकतो 1010. याला 2 कमी केले तुम्ही 10 20 होऊन जाईल संख्या. याला 2 कमी केले तुम्ही हे 11 20 होऊन जाईल लिहिताना. याला 2 कमी केले तुम्ही हे 12 20 लिहिता येईल आपल्याला. मग आता 3 ची कसोटी काय म्हणते, बेरीज 3 च्या पटीत पाहिजे, बरोबर. 3 ने भाग जातो म्हणजे बेरीज 3 च्या पटीत यायला पाहिजे. आपण पर्याय चेक करू, 1 आणि 1 2, 3 च्या पटीत नाही, कॅन्सल पर्याय. याला बघा, याला सध्या आपण स्किप करूया. बघा 2 आणि 1 3, 3 च्या पटीत चालेल. हे बघा 2 आणि 2 4, 3 च्या पटीत नाही, कॅन्सल. लक्षात घ्या 3 आणि 2 5, 3 च्या पटीत नाही, कॅन्सल. तर आपलं उत्तर जे आहे हे पर्याय क्रमांक बी असणार आहे की त्याला 3 ने भाग देता येणार आहे. या संख्यांनी भाग जातो, प्रत्येकी बाकी 2च उरते. अशी ही एकमेव संख्या आहे. प्रत्येकाने तुम्ही टॅली करून बघू शकतात नंतर. ओके, आय होप तुम्हाला सोल्युशन समजलेलं असेल. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट प्रश्न काय म्हणतोय, द रिकरिंग डेसिमल रिप्रेझेंटेशन 1.272727 इज इक्विव्हॅलंट टू. आता या फ्रॅक्शन मध्ये आपल्याला कन्व्हर्जन आहे. रिकरिंग नंबरला फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रकार आहे. आता हा प्रश्न देखील नंबर सिस्टीम वरती आहे मित्र हो. तर नंबर सिस्टीमचे कन्सेप्ट आपले जेवढे क्लिअर असतील तेवढं आपल्याला हे पटकन समजेल. आता याला पण एक शॉर्ट ट्रिक आहे, पण ते तुम्हाला ह्या सेशन मध्ये समजेल की नाही हे शाश्वती नाहीये. परंतु काय करायचंय, मी काय सांगतोय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय करायचं मित्र हो, जेवढा पार्ट रिपीट होतोय ना त्याच्यावरती पहिले ना बार द्यायचा. मला काय दिलेलं आहे 1.27. हा पार्ट रिपीट होतोय ना, 2-2च्या गटाने हा रिपीट होतोय, म्हणून मी याच्या डोक्यावरती बार दिला, बरोबर. आता पुढची स्टेप, नेक्स्ट स्टेप काय करायची, जी पूर्ण संख्या आहे ना पॉइंट सोडून ती पूर्ण लिहायची.
127. नंतर ज्या संख्येवरती बार नाहीये ती संख्या मायनस करायची या ठिकाणी. नंतर मित्र आपण फ्रॅक्शन मध्ये करण्याची टेक्निक समजून घेतोय. नंतर जेवढ्या अंकांवरती बार आहे तेवढे 9 खाली वापरायचे. मग किती अंकांवरती बार आहे? 2 अंकांवरती खाली 9 2 वेळा लिहायचे. 3 अंकांवरती बार राहिले असं 3 वेळा आपण 9 त्या ठिकाणी मांडले असते. असं काम या ठिकाणी करायचं. पुढे बघा आता काय होणार आहे. हे सबस्ट्रॅक्शन केलं 126 मायनस डिवाइडेड बाय 99. आता याला स्वरूप देऊ आपण. काय होणार आहे? 3 चौक 12 3 दुने 6 3 त्रिक 9 3 त्रिक 9 42/33. परत स्वरूप जाईल याला. येत जाणार आहे. काय होणार आहे? 3 1 3 3 चौक 12 बरोबर. 3 1 3 आणि 3 1 3 14/11 14/11 पर्याय क्रमांक बी. तर ह्या संख्येचं डेसिमल व्हॅल्यूचं अपूर्णांकात रूपांतर आपण करून दाखवलं. अशा रीतीने अशा स्मार्ट स्ट्रॅटेजीने आपण याला करून घेऊ शकतो मित्र हो. त्याकरता तुम्हाला नंबर सिस्टीमचे कन्सेप्ट क्लिअर करावे लागतील आणि नंबर सिस्टीम आपल्या कोर्समध्ये अतिशय डिटेल मॅनरमध्ये मी कव्हर करतो. आता तुम्ही UPSC सीसॅट द्या की राज्यसेवा सीसॅट द्या, तुम्हाला फंडामेंटल तुमचे बेसिकली सर्व डिटेल लागणारा रिक्वायरमेंट सर्व येणारे प्रॉब्लेम त्यामध्ये कव्हर होतील. चला आपण आता पुढच्या प्रश्नाला बघूया. ॲज अ रिझल्ट ऑफ 25% हाईक इन द प्राइस ऑफ राईस पर kg, पर्सन इज एबल टू परचेस 6 kg लेस राईस फॉर 1200 रुपीज. बघा लक्षात घ्या, किंमत वाढली एका तांदूळाची राईसची. तर काय झालं, तो पर्सन 25% हाईक झाली किमतीमध्ये, प्राइस मध्ये हाईक झाली. कितीने हाईक झाली आहे? 25% हाईक झाली. लक्षात घ्या, प्राइस आणि क्वांटिटी मध्ये इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं. काय असतं मित्र? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. प्राइसचा रेशो जर 4:5 आहे तर क्वांटिटीचा रेशो 5:4 पाहिजे. इनव्हर्स करता यायला पाहिजे. कन्सेप्ट आहे, डिटेलमध्ये कोर्समध्ये तुम्हाला नक्की हे शिकायला मिळेल. मग आता बघा, 25% हाईक म्हणजे 1/4 ने हाईक. मग 25% म्हणजे कसा असतो? 100 वरती 25% वाले 125 झाले. 25 चौक 100 25 5 125. म्हणजे प्राइसचा रेशो जो आहे ना तो 4:5 आहे आणि क्वांटिटीचा काय होईल? मग रिव्हर्स इनव्हर्स होऊन जाईल, 5:4 होऊन जाईल. तर अशा प्रकारच्या एक्झाम्पलला अशी मांडणी करणं गरजेचं असतं मित्र. माझा पुढे काय म्हणतात ते बघा. अ पर्सन इज एबल टू परचेस 6 kg लेस राईस. तो कमी घेऊ शकतो. काय घेऊ शकतो? 6 kg कमी राईस घेऊ शकतो. मग यांचा फरक किती होतोय? या ठिकाणी किती भाग आहे? 4:5. 5 मधून 4 गेले, 1 राहिला बरोबर. 1 म्हणजे किती कमी घेतो तो? ती क्वांटिटी कंपेअर करायची 6 kg. किती कमी घेतो तो? 6 kg क्वांटिटी घेऊ शकतो. मग 6 kg, एक भाग जर 6 kg आहे तर 6 पंचे 30 किलो तो आधी घ्यायचा. नंतर याला गुणलं 6 चौक 24 किलो तो नंतर घेऊ शकतो बरोबर. की रुपये तेच आहेत. व्हॉट वॉज द ओरिजिनल प्राइस ऑफ द राईस पर kg. ओरिजिनल प्राइस काय त्या राईसची ते विचारलेलं आहे. मग आपण काय करायचं? 1200 रुपयाला ओरिजिनल जी क्वांटिटी होती 30 ने भाग द्यायचा. 0 गेला 3 चौक 12 आणि हा 0 40 रुपये पर kg. किती रुपये? 40 रुपये पर kg. पर्याय क्रमांक बी. दिस इज द बेस्ट मेथड फॉर सोल्युशन ऑफ दिस टाइप ऑफ एक्झाम्पल्स. तर अशा प्रकारच्या एक्झाम्पलला आपण ह्या रेशोच्या टेक्निकने स्मार्टली सोडू शकतो. एक्स मानून यामध्ये भरपूर टाइम वेस्ट होतो. आय होप तुम्हाला सोल्युशन समजलेलं असेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. हाऊ मेनी डिफरंट 5 letters वर्ड्स विथ और विदाउट मीनिंग कॅन बी कन्स्ट्रक्टेड युझिंग ऑल द लेटर्स ऑफ द वर्ड डेली so that each word has to start with D and end with I. लक्षात घ्या, डेली हा शब्द आहे. परम्युटेशन अँड कॉम्बिनेशनचा एक्झाम्पल आयोगाने विचारलेला आहे UPSC ने. डेली हा शब्द आहे. त्यांनी म्हटलेलं आहे आपल्याला की स्टार्टिंग डी ने पाहिजे आणि एंडिंग आय नेच पाहिजे. तर अशा किती प्रकारे आपण या शब्दाला मांडू शकतो? जर आपल्याला डेली हा शब्द विचारला असता तर आपण सिंपल मोजलं असतं, काउंटिंग केलं असतं 1 2 3 4 and 5. तर आपण त्याचा आन्सर दिला असतं 5 फॅक्टोरियल इन्स्टंटली आणि त्याला आपण सोडवलं असतं बरोबर. पण आता हे कॉन्स्टंट आहे, याची पोझिशन बदलणार नाही, पण मधल्या कितीची बदलेल? तिघांची बदलेल. म्हणून याचा आन्सर काय आहे? 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल म्हणजे काय? 3 दुने 6. जस्ट दिस हा शब्द मध्ये मी जर ह्या कंडिशन प्रमाणे गेलो तर मी त्याला फक्त 6 प्रकारे वेगवेगळ्या मांडणीने मांडू शकतो. सो याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक डी. तर अशा प्रकारे या प्रश्नाला आपण सोडवलं पाहिजे. नेक्स्ट प्रश्न बघा. हाऊ मेनी डिफरंट सम्स कॅन बी फॉर्म with the denominations ₹50, ₹100, ₹200, ₹500 and ₹2000 taking at least 3 denomination at a time. बघा आता सिलेक्शनचा प्रश्न आहे बरोबर. सिलेक्शन
परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन जर तुम्ही कन्सेप्च्युअली शिकला असाल हा टॉपिक तर मित्र हो, परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन मध्ये सिलेक्शन आला म्हणजे आपल्याला कॉम्बिनेशनची टेक्निक वापरायला लागते. किती प्रकारच्या डेनॉमिनेशन्स आहेत? 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये आणि 2000. बरोबर. 1 2 3 4 आणि 5. 5 पैकी किती निवडायची? मला ऍटलिस्ट 3 डेनॉमिनेशन मला ऍट अ टाइम घ्यायचे आहेत. आपण याला लिहू शकतो 5C3. काय? 5C3 इज इक्वल टू, सर्वांना माहिती पाहिजे, 5C2. 5 पैकी 3 जी किंमत येणार ती 5 पैकी 2 येऊ शकते. मग याला सोडण्यापेक्षा मी याला करतोय, तुम्ही याला करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. मग आता काय करायचं? 2 वेळा 5 गुणिला 4 आणि याला पण मागे 2 वेळा मागे न्यायचं. बे 1 बे, बे 2 4, 5 2 10, 10 वेज. आपण याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, 10. तर अशा रीतीने ह्या प्रश्नाचं देखील उत्तर आपण काढू शकतो. तर असे प्रश्न मित्र हो जे कन्सेप्च्युअल आहेत त्या प्रश्नांवरती UPSC CSAT प्रयोग होतो. आणि मी तुम्हाला स्टार्टिंगलाच दाखवलं की किती प्रश्न मॅथ्स रिझनिंग वरती येतात. UPSC CSAT आकलनापेक्षा आता अभियोग्यता चाचणीवरती जास्त भर देण्यात येतो. आणि जर MPSC ने पुन्हा आपला ट्रेंड त्या धर्तीवर न्यायचं ठरवलं तर आपल्याला ह्या प्रश्नांचं एक जाणीव पाहिजे, एक आपलं आकलन झालं पाहिजे. म्हणून तुम्हाला मी ह्या व्हिडिओ मार्फत हा केलेला एक छोटासा प्रयत्न होता. म्हणून आपण ऍटलिस्ट 2020, 2021 आणि 2022 UPSC CSAT झालेले पेपर जे आहेत ते एकदा बघा, त्याचं सोल्युशन बघा, कशा रीतीने त्यामध्ये प्रश्न आहेत. आणि मी तर सांगेल की अतिशय कन्सेप्च्युअल प्रश्न, कन्सेप्च्युअल वरती भर, कसोट्यांवरती प्रश्न आलेले आहेत अतिशय बेसिक, पण त्याची मांडणी वेगळी आहे. बरोबर. तो प्रश्न आपल्याला सिलोजिझम सारखा वाटला होता. मग असे कन्सेप्च्युअल प्रश्न त्या धर्तीवर विचारले जाऊ शकतात. म्हणून आपण त्या अँगलने आता 4 जूनच्या परीक्षेसाठी सज्ज राहायचं मित्र हो. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण अजून अशा प्रकारचे सेशन अपलोड करू नक्कीच. तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.